90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आहे कारगिल विजय दिवस. आणि कारगिल विजय दिवसाचा नेमका इतिहास काय आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर कारगिलची उच्च शिखरे पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करताना बलिदान देणाऱ्या देशांच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. युद्धादरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना हकलवून लावले आणि ऑपरेशन विजयचा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळाले. ही लढाई लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान अशी सुरू राहिली आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. दरवर्षी या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. 26 जुलै 1999चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जातो. या दिवशी भारतीय जगातील सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजे कारगिल युद्ध जिंकले गेले होते. तर या युद्धाचा नेमका इतिहास काय? 1971च्या भारत पाक युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्ध झाली आहेत. 1998 मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. लाहोर घोषणेने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. पण पुढे नियंत्रणा रेषा ओलांडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केली. याच घुसखोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आले. लगेच भारत सरकारने या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि सुमारे 2 महिन्यांच्या मोठ्या युद्धासाठी 2 लाख भारतीय सैनिकांना एकत्र जमवलं गेलं. हे युद्ध मे ते जुलै 1999च्या दरम्यान जम्मू काश्मीर कारगिल जिल्ह्यात सुरू झाले. त्यावेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी देशाचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना न कळवता युद्धाची योजना आखली होती असं सांगितलं जातं. या युद्धात स्थानिक मेंढपाळांच्या गुप्त माहितीने मदत केली. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील भाग ताब्यात घेतला. युद्धाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने प्रथम सामायिक वाहतूक मार्ग काबीज करून प्रत्युत्तर दिले. स्थानिक मेंढपाळांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कराला हल्ल्याचे ठिकाण ओळखता आले. अंतिम टप्प्यात भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाच्या मदतीने शत्रूवर तुटून पडले आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या युद्धाची सांगता झाली. कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मात्र ही गोष्ट मान्य करण्यास पाकिस्तानने नेहमीच नकार दिलाय. पण नंतर अशी अनेक तथ्ये युद्धादरम्यान आणि युद्धानंतरही समोर आली, ज्यात सिद्ध झाले की पाकिस्तानी लष्कराने घुसखोरांना मदत केली होती. तेव्हा नवाज शरीफ हे मदतीसाठी अमेरिकेच्या वॉशिंग्टनलाही गेले होते. मात्र यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला. भारतीय सैन्याने विजय कसा घोषित केला? 26 जुलै 1999 रोजी सैन्याने मिशन यशस्वी झाल्याचे घोषित केले. पण या विजयाची खूप जास्त किंमत भारतीय सैन्याला मोजावी लागली हे मात्र खरंय. या युद्धात भारतीय सैन्यातील शूर सैनिकांपैकी एक असलेले कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धात शहीद झाले होते. नंतर बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीकडेच विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह नावाचा चित्रपट सुद्धा काढण्यात आला. ब्रॉक चिशोल म्हटले होते, युद्ध कोणीही जिंकत नाही, नुकसानाचे वेगवेगळे स्तर आहे, परंतु कोणीही जिंकत नसतं. कारगिल युद्धाचे परिणाम भयंकर होते. अनेक माता वडिलांनी आपले पुत्र गमावले आणि भारताने अनेक शूर सैनिक गमावले. कारगिल युद्धात भारतीय लष्कराचे 527 जवान शहीद झाले, तर पाकिस्तानचे 357 जवान शहीद झाले. या युद्धात 453 नागरिकांचाही मृत्यू झाला होता. तर अशा प्रकारे आज कारगिल विजय दिवस आहे. सगळीकडे जे जवान शहीद झाले त्यांना आठवण करण्याचा, त्यांना स्मृतिवंदना देण्याचा आजचा हा दिवस आहे. त्या सगळ्या जवानांना मानाचा सलाम. आणि आजचा जो कारगिल विजय दिवस आहे, जे जवान शहीद झाले त्यांना पुन्हा एकदा आचार्य 90 FM कडून शब्द सुमनांची ही आदरांजली
आणि श्रोते हो, या सेगमेंटमध्ये अर्थात आपण आज जाणून घेतलं की आजचा जो कारगिल विजय दिवस आहे तो एकंदरीत का साजरा केला जातो, त्याच्या मागचं काय इतिहास आहे किंवा कशा गोष्टी होत्या. तर या सेगमेंटमध्ये आता आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.